हॅलो ट्रेनीज, आज आपण सॉ ब्लेड धारदार करणे आणि सेट करणे याबद्दल जाणून घेणार आहोत। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत, या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल सॉ ब्लेड तीक्ष्ण करणे आणि त्याची सेटिंग। चला आपण सुरू करूया। जॉब सिक्वेन्स। करवतीच्या ब्लेडला धार करून ती लावण्यासाठी कोणत्या पायऱ्या अवलंबाव्या लागतात यावर नजर टाकू। पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत: टॉपिंग, पुन्हा आकार देणे, करवत तयार करणे, सेटिंग, नॉच्ड करवत सेटिंग, पायलर करवत सेट, धार करणे। चला एक एक करून पायऱ्या समजून घेऊया। टॉपिंग। जर गरज पडली तर करवतीला सॉ वाईसमध्ये सेट करा, जॉच्या दोन्ही बाजूला खराब लाकडाचे तुकडे ठेवून। एका चांगल्या फ्लॅट फाईलच्या मदतीने सर्व टीथना सपाट करण्यासाठी चिरा असलेल्या लाकडाच्या ब्लॉकमध्ये फ्लॅट सेट करा आणि ही प्रक्रिया तुम्ही करवतीच्या टीथच्या लांबीनुसार करा। तासणी सपाट ठेवली पाहिजे आणि टीथच्या वरच्या बाजूने हलकी पास केली पाहिजे आणि लेवल केली पाहिजे। हा टॉपिक आपण पूर्ण केला आहे। आता चला पुढील विषयावर चर्चा करू। पुन्हा आकार देणे। स्लिम टेपर त्रिकोणी करवत तासणीसोबत सर्व टीथना त्यांच्या योग्य आकार आणि साईजच्या हिशोबाने तासून घ्या। प्रत्येक गुलेट आवळून दाबा आणि ब्लेडजवळ योग्य अँगल्सवर ठेवा। सर्व टीथना समान आकार द्या। समोरची कडा टीथच्या रेषेसोबत 70° ते 80° दरम्यान असावा। तासताना एकसारखी पकड ठेवा। तयार बाजूचे टीथ एका पॉइंटपर्यंत पोहोचत नाहीत आणि पुढच्या टीथचा अर्धा भाग दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक गुलेट तासून घ्या। पुन्हा आकार देण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व टीथ एकाच स्तरावर आणि आकारात असले पाहिजेत। हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे। चला आता पुढील विषयावर चर्चा करू। करवत तयार करणे। जेव्हा एक करवत तयार केली जात असते तेव्हा ब्लेडला लाकडाच्या क्लॅम्पमध्ये मजबूतीने बांधलं गेलं पाहिजे। जेव्हा एका लाईनचे टीथ सेट झाले असतील तेव्हा क्लॅम्पमध्ये करवत उलट करा आणि मग दुसरी लाईन वाकवण्याचं काम सुरू करा। हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे। आता पुढील विषयावर चर्चा करू। सेटिंग। नॉच्ड करवतीची सेटिंग। नॉच सेटिंग ऑपरेशनमध्ये टीथला एकीकडे आणि मग दुसरीकडे वाकवलं जातं। नॉच्ड करवतीच्या सेटिंगमध्ये पायलर्सच्या तुलनेत जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज असते। हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे। आता पुढील विषयावर चर्चा करू। पायलर करवतीची सेटिंग। पायलर्सला टीथच्या साईजच्या हिशोबाने समायोजित केलं जाऊ शकतं। प्रत्येक टीथला त्याच्या लांबीच्या जवळपास 2/3 पर्यंत वाकवा आणि समान डिग्रीमध्ये दोन्ही बाजूंना। करवत सेटची एकूण जाडी करवतीच्या जाडीपेक्षा दुप्पट असली पाहिजे। ब्लेडची जाडी सेट ब्लेडची एकूण रुंदी। हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे। आता चला पुढील विषयावर चर्चा करू। धार करणे। थोडे गोल कोन असलेली एक टॅपर त्रिकोणीय सॉ तासणीची निवड करा। करवतीच्या पॉइंटपासून धार करायला सुरुवात करा। करवतीच्या टीथला 30° ते 45° अँगलवर धार करा। करवतीच्या टीथला तासताना तासणीला 90° अँगलवर उभे आणि आडवे पकडा। तासणीद्वारे उत्पन्न चुरा हटवण्यासाठी टीथच्या किनाऱ्यांवर ऑइल स्टोन फिरवा। करवतीचे टीथ चेक करा। हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे। सॉ ब्लेड धारदार करण्यासाठी आणि सेट करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा। टॉपिंगसह प्रारंभ करा। करवत सुरक्षित करा आणि सपाट फाईलसह दात समतल करा। एक समान आकार आणि आकार राखण्यासाठी त्रिकोणी सॉ फाईल वापरून रिशेपिंगवर जा। दात समतल होईपर्यंत प्रत्येक गलेट फाईल करा। सॉ सेटिंगमध्ये ब्लेड बांधणे, दातांची एक पंक्ती सेट करणे, नंतर दुसऱ्या पंक्तीसाठी उलट करणे समाविष्ट आहे। सेटिंगमध्ये दात आळीपाळीने वाकवून खाच असलेली सेटिंग करा। पायलर सॉ सेट दात 2/3 लांबीच्या बाजूने वाकवून पायलरला दातांच्या आकारात समायोजित करतो। आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल। दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय।